फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज मी करणार आहे टोल मच्छीचा रस्सा आणि टोल मच्छी फ्राय। तर बघा, मी रेसिपी अशी केलेली आहे की ह्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे 2 चम्मच घरगुती, आणि हळद टाकलेली आहे, थोडासा लिंबू पिळलेला आहे। आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकते तर असं अद्रक लसूणची पेस्ट आहे ती थोडीशी टाकली, आणि आता याला मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवून देते। तर हे बघा, अशा प्रकारे मी मॅरिनेट केलेलं आहे आणि 15 मिनिटं फक्त मी ठेवून देते थोडा वेळ। आणि ही घेतलेली आहे टोल मच्छी। आता ह्याचं मी बनवते रस्सा, झणझणीत रस्सा। तर मी रश्श्यासाठी घेतलेलं आहे 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत टेचून लसणाच्या, आणि हे कढीपत्ता वगैरे घेतलेला आहे, आणि टोमॅटो घेतलेला आहे एक। तर मी आता कढई गॅसवर ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2-2.5 चम्मच तेल टाकणार आहे। हे बघा, मी 2.5 चम्मच तेल टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकते कढीपत्ता, आणि आता टाकते मी लसूण, लसूण लाल झाला की ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे। तर लसूण पण आता लाल झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो, आणि तुम्हाला तर माहितीच आहे फोडणीचा वास खूप छान येतो। आता ह्याच्यामध्ये मी टाकते घरगुती मसाला 2 चम्मच, एक छोटा चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, जो ओला खोबरा आहे त्याचा मी मसाला केलेला आहे, तर ते मी ह्याच्यामध्ये थोडंसं टाकते। मी ओला खोबऱ्याचं वाटण टाकल्यावर मच्छीचा रस्सा खूप छान होतो। वास खूप पण छान असा सुटलेला आहे मच्छीच्या रस्साचा। तर थोडीशी उकळी आली का मग मी मच्छी त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता याच्यामध्ये मी टाकते चवीपुरतं मीठ, तर हे बघा थोडी थोडी अशी उकळी येत चाललेली आहे। आता ह्याच्यामध्ये टाकते मी मच्छी, आणि एका गॅसवर ठेवलेला आहे तवा, तर ते मच्छी फ्राय करण्यासाठी ह्याच्यामध्ये पण मी तेल टाकते आता।
तर तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि लसूण टाकते जरा टेचून, कारण मच्छी वशाड असते तर त्यासाठी मी याच्यामध्ये जरा 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत. तर मी रव्यामध्ये करणार आहे फ्राय मच्छी. रव्यामध्ये मी टाकलेला आहे जरासा हे तांदळाचं पीठ थोडंसं टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी बुडवून आणि फ्राय करणार आहे. खायला पण खूप छान लागते अशी मच्छी फ्राय करून. रवा न लावता सुद्धा आपण बनवू शकतो. तर मच्छीचं पण बघा चांगली उकळी आलेली आहे रशाला, वास पण खूप भारी सुटलेला आहे. आणि इकडे एका बाजूला मी फ्रायला मच्छी तयार ठेवलेली आहे. तर थोड्या वेळाने पलटी करू. तर जेवण इकडे होतं आहे आणि पिल्लू बघा कसा मस्ती करतोय. असा मस्तपैकी शांत बसलेला आहे. उतरला मम्माला बघून. पिल्लू हाय कर. हाय कर. पिल्लूचे फ्रेंड आलेले खेळायला पिल्लू सोबत. काय करतो हा? हे डोक्यात नाही मारायचं बाबू, डोक्यात नाही मारायचं. इकडे ये चल. कोणत्याही गाण्यावर नाचतो. बाबा सांगतात तसे तर नाचतोय. पिल्लू जेवायला काय खाणार? अंडा? अंडा खाणार. काय बनवलं मम्मानी? काय बनवले? मोबाईल नाही भेटणार, मोबाईल नाही भेटणार तुला. नाही. तू अभ्यास करणार का? अभ्यास करणार आहे तू? स्कूल मध्ये जाणार तू? आ सोनू, स्कूल मध्ये जाणार? कसं जाणार? कसं जाणार? असं जातं. मोबाईल नाही भेटणार. चल आता मी हे पलटी करून घेते. फ्राय मच्छी झालेली आहे आणि रस्सा पण होत आलाय. तर ह्याच्यामध्ये मी सोडते कोथिंबीर. तर हे मी डिशमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे जेवण रेडी आहे. ही मच्छी फ्राय आणि हा रस्सा झालेला आहे. तर चला फ्रेंड्स, थोड्या वेळाने आम्ही जेवणार आहोत आणि मग नेक्स्ट व्लॉगमध्ये परत भेटूया. तर काळजी घ्या. तर ही जी मी रेसिपी केलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा.